डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चैत्यभूमीवरती आता आलेले आपण पाहतोय। या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या ठिकाणी चैत्यभूमीवरती आलेले आहेत। त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। अनेक शिवसेनेचे नेते मंत्री यांच्या सोबत आपण पाहतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आता चैत्यभूमीवरती आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आता या ठिकाणी दाखल होत आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। आशिष शेलार त्यांच्यासोबत अजित पवार चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय दोन्ही उपमुख्यमंत्री आता या ठिकाणी चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री केव्हा दाखल होतील, काय अधिकची माहिती? आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि याच निमित्तानं राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये। अवघ्या थोड्या मिनिटातच आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत। सोबतच राज्यपाल सी राधाकृष्णन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे याआधीच आपण पाहतोय की सरकारमधले काही मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। राम शिंदे असतील किंवा संजय राठोड असतील, त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष बनसोडे हे देखील चैत्यभूमी परिसरात उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री आशिष शेलार हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र थोड्या वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी राधाकृष्णन आल्यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी परिसरात असलेल्या स्मारकाला मात्र अभिवादन करण्यासाठी हे सगळेच नेते जातील। मात्र त्यानंतर समोर आपण पाहू शकतो की एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे याच माध्यमातून आपण पाहतोय की आज संपूर्ण राज्यभरातून इथे येणारे जे अनुयायी आहेत आणि भीमप्रेमी आहेत, त्या भीमप्रेमींसाठी महापालिकेच्या वतीने देखील विशेष नियोजन जे आहे ते केलेलं आहे। सोबतच मुंबई पोलिसांच्या वतीनं देखील तितकीच खबरदारी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते, कारण चोख बंदोबस्त आहे संपूर्ण चैत्यभूमी परिसरामध्ये। आणि याच माध्यमातून आपण पाहतोय की हा आजचा कार्यक्रम जो आहे तो पार पडताना पाहायला मिळेल। सध्या आपण पाहतोय राज्यपालांची आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची वाट पाहताना सगळेच पाहायला मिळतात। जी मीनाक्षी, आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। काही मंत्री अन्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होतील, त्यांचीच वाट या ठिकाणी पाहत आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? आपण पाहतोय की मंचाच्या समोर असलेला परिसर, तिथे एका बाजूला गायनाचं, संगीत गायनाचं हे जे आहे कार्यक्रम सुरू आहे। सोबतच इथे आल्यानंतर मात्र महापालिकेच्या वतीनं विशेष नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सी राधाकृष्णन आल्यानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे सगळेच एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पुष्प अर्पण करून मात्र त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर या ठिकाणी आयोजित केलेल्या या मंचावरतीच मात्र पालिकेच्या वतीनं हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी भाषण देखील होतील या मंत्र्यांचे। सोबतच आपण पाहतोय की पालिकेच्या वतीनं जे नियोजन करण्यात आलेलं आहे, काही विशेष खबरदारी जी आहे ती देखील या निमित्तानं घेतलेली आहे। त्यामुळे एकूणच आता काहीच मिनिटांमध्ये राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री हे येतील। सध्या आपण पाहतोय की महापालिकेच्या वतीनं संपूर्ण परिसरामध्ये खबरदारी असेल किंवा मग इथे येणारे जे अनुयायी आहेत किंवा मग भीमप्रेमी आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये, त्यांना कुठेही त्रास होऊ नये याची देखील विशेष काळजी घेतली जात आहे। त्यामुळे आपण पाहतोय की काही मिनिटच आहेत, आता राज्यपाल होतील आणि त्यानंतर हे सगळेच नेते जे आहेत ते एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात असलेल्या स्मारकात अभिवादन
करण्यासाठी जातील. जी मीनाक्षी, आपण जर पाहिलं तर आपण रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच भाषण झालं होतं. अजित पवार यांना यांचं भाषण झालं नव्हतं, मात्र त्यावरून टीका केली गेली होती, त्यावर चर्चा झाली होती. मात्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे. तर यावेळेस अजित पवार भाषण करणार आहेत की नाही, त्या संदर्भात काय माहिती मिळते? निश्चितच दादांना आज तरी संधी दिली जाते का याकडे विशेष लक्ष असेल. आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जी जयंती आहे त्यासाठी जी मीनाक्षी, आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता या ठिकाणी जातील. आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आता या ठिकाणी ते दाखल झालेत. थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. दादरमधील चैत्यभूमीतील आपण ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी चैत्यभूमीवरती दाखल होत असतात आणि आज सुद्धा आपण पाहतोय की मोठा जनसागर चैत्यभूमीवरती लोटलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि त्याच निमित्ताने देशभरात, राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महायुतीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.